देशाचं लक्ष ज्या निकालाकडे लागून राहिलं होतं त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. गेले 15 वर्ष ममता दीदींचं सरकार या ठिकाणी होतं. आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं. कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही. आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दीदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली. लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलं. मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन. अमित शाह साहेब तर तिथं तळ टोकून राहिले होते, त्यांच्यामुळं हा विजय सुकर झालेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्यामध्ये 2 राज्य पॉंडिचेरी आणि आसाम इथं एकतर्फी निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेला लागलेला आहे आणि मोठं मॅन्डेट पक्षाला मिळालेला आहे. इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आपला फार सहभाग थेट नव्हता, त्यामुळे त्या 2 राज्यांचा विषय नाही. पण 5 पैकी 3 राज्यामध्ये बहुमतानं आपलं सरकार आलं. मला वाटतं इथून पुढं पश्चिम बंगालचा विकास ज्याप्रमाणे इतर राज्यांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे पश्चिम बंगालचा विकास होईल. ज्या पद्धतीनं आज निकाल लागला हेही आपल्या लक्षात आलं असेल की घुसखोर बांगलादेशी यांच्या मताच्या जोरावरच ममता दीदी आजपर्यंत निवडून येत होत्या. हे सुद्धा आज आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. ते लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि त्याला आता उरले सुरले जे कोण असतील ते सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम आमचे सन्मान्य गृहमंत्री करतील. या सर्व नेते मंडळींचं आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. शिवाजी पाटलांनी मला हे केलं. हे बघा, गोकुळची निवडणूक प्रक्रिया थोडीशी लांबलेली असल्यामुळं 4 तारखेला जी मुदत संपते आहे, यासाठीच आम्ही सगळे महायुतीचे नेते सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला मुंबई या ठिकाणी बोलवलं होतं. आमच्या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जायचं हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आज जे काही चालू आहे ते वैयक्तिक आपापल्या पातळीवर जिथं त्या संस्थांच्या अडचणी आहेत त्या किंवा त्यांच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका दोन्ही बाजूच्या नेत्यांची आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलण्याची आता आवश्यकता नाही आहे. जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल. आज 4 तारीख संपत असल्यामुळे प्रशासक सुद्धा उद्या कदाचित येतील किंवा आज आता कोर्टामध्ये गेलेला आहे, त्यांचा काय निर्णय होईल मला माहिती नाही. परंतु ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या बाबी पूर्ण होतील आणि गोकुळची निवडणूक लागेल आणि त्यामध्ये आम्ही माहिती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत. सदेश पाटलांना हद्दपार करण्यासाठी भाजप एकवटलेला आहे. आमच्या सर्वांचे वरिष्ठ आहेत ते म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री मोदी, त्यांनी जो एकदा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलंच आहे. शिवाजी पाटलांना काही संचालकांची चौकशी असेल ती करावी. ते काय म्हणतात ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. आता प्रशासक लागल्यानंतर काय होणार आहे, कशा प्रक्रिया असतात, कशा चौकशा होतात याची कल्पना अजून तरी काही समजलेली नाही. एकदा प्रशासक आले की हे बघा, हे शेवटी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचा सगळा हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भविष्यात सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते सरकारी प्रशासकांना सुद्धा आम्ही सगळे करू. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रशासक त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळं नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे. यात जाणीवपूर्वक केलंय किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे. प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागते. सरकार टिकवण्यासाठी आपण अनेक वेळा सगळेच पक्ष सगळेच नेते कोल्हापुरातले एकत्र आले. सहकार टिकणारच आहे, सहकाराला काही धक्का लागणार नाही, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. पक्षी राजकारण आम्ही सगळेच गुलाल लावणार आहोत. आता या महायुती म्हणून लढल्यानंतर सगळे संचालक महायुतीचे निवडून येतील, सगळेच आम्ही गुलालामध्ये राहू. काय चिंता आहेत ना, म्हणजे काय राष्ट्रवादी महायुतीत आहे ना, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना आणि भाजप आम्ही महायुती म्हणून राज्यात ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीनं आम्ही जिल्ह्यातही काम करतो. जिल्ह्यातल्या सगळ्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं पुढे जाण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. त्यानुसारच आम्ही पुढची प्रक्रिया करू.